मित्रांनो, आपल्याकडे एखादा मॅटर ज्यावेळेस कोर्टात जातो त्यावेळेस सर्वजण हे समजतात की आता या मॅटरला अधिक कालावधी लागेल, कारण आपल्याकडे कोर्टाची कामकाजाची प्रक्रिया जलद गतीने होणारी अशी नाही आहे. या ठिकाणी आणखीन एक परिस्थिती अशी देखील घडत असायची की एक पक्षकार कोर्टासमोर एखादा अर्ज देत असायचा आणि कोर्टाने त्या अंतरिम अर्जावर एखादा आदेश केला आणि समोरील पार्टी त्या ऑर्डर विरुद्ध वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील किंवा रिव्हिजन वगैरे करून खालील केसच्या कामकाजास स्टे घेत असायची आणि मग ते वरिष्ठ कोर्ट खालील कोर्टाच्या कामकाजास तोपर्यंत तसेच थांबवून ठेवायचे जोपर्यंत वादग्रस्त मुद्द्याबाबत वरिष्ठ कोर्ट काही निर्वाळा देत नाहीत की ज्या वादग्रस्त मुद्द्याबाबत अपील दाखल केले गेलेले आहे. आणि मग वर्षानुवर्षे त्या फाईल्स धुळखात पडायच्या. त्यामध्ये काहीच कामकाज चालत नसायचे, कारण उच्च न्यायालयाने किंवा वरिष्ठ न्यायालयाने त्या कामकाजास स्टे दिलेला आहे. त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेत माननीय सर्वोच्च न्यायालयाने सन 2018 साली एशियन रिसर्फेसिंग ऑफ रोड एजन्सी विरुद्ध CBI म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या केसमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आणि लँडमार्क जजमेंट दिले आणि अंतिमरित्या असा निर्णय दिला गेला की सुप्रीम कोर्टाच्या त्या न्यायनिर्णयाच्या तारखेस जर एखाद्या दिवाणी किंवा फौजदारी प्रकरणामध्ये कामकाज थांबवले गेलेले असेल तर असे कामकाज थांबवण्याबाबतची ऑर्डर सर्वोच्च न्यायालयाच्या या ऑर्डरच्या 6 महिन्यानंतर आपोआपच संपुष्टात येईल आणि जर जजमेंट नंतरच्या तारखेनंतर असा आदेश देण्यात आलेला असेल तर तो आदेश त्या आदेशाच्या दिनांकापासून 6 महिन्यांच्या नंतर आपोआप संपुष्टात आला आहे असे मानले जाईल. या जजमेंट मागे सर्वोच्च न्यायालयाची एकच इच्छा होती की काही विशेष कारणाव्यतिरिक्त एखाद्या केसचे किंवा एखाद्या दाव्याचे कामकाज प्रलंबित राहू नये आणि त्या केसला किंवा त्या दाव्याच्या न्यायनिर्णयासाठी लागणारा कालावधी हा कमी लागावा. या जजमेंटमध्ये एक मुद्दा हा देखील पाहण्यास मिळतो. जर काही परिस्थितीमुळे एखादी स्टे ऑर्डर 6 महिन्यांच्या पुढेही कंटिन्यू करण्याची आवश्यकता असेल तर ज्या कोर्टाने असा स्टे दिलेला असेल त्या कोर्टाने त्याच्या कारणासहित स्पष्ट आदेश करणे आवश्यक राहील. एशियन रिसर्फेसिंगच्या या केसमधील न्यायनिर्णयानंतर आमच्याकडे अनेक प्रश्न विचारली गेली की काय प्रत्येक स्टे ऑर्डर 6 महिन्यानंतर संपुष्टात येईल का? अमुक एका दिवाणी दाव्यामध्ये आमच्या विरुद्ध स्टे दिलेला आहे, त्याला 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, तर तो स्टे संपला असे आम्ही समजायचे का? किंवा कोर्टास काही अर्ज वगैरे द्यावा लागेल का? आणि या अशा प्रश्नानंतर आम्हाला वाटले की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या जजमेंटबद्दल लोकांच्या मनामध्ये तसेच मतामध्ये देखील स्पष्टता आणि पारदर्शकता येणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वच्या सर्व स्टे ऑर्डर 6 महिन्यांमध्ये संपुष्टात येतील का याच बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या जजमेंटचा आधार घेऊन सखोल माहिती घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉ ट्रेझरमध्ये. मित्रांनो, कायद्यामध्ये इंटरप्रिटेशन हा एक शब्द आपणास ऐकण्यास मिळतो, ज्याचा अर्थ आहे अर्थ लावणे. म्हणजेच एखाद्या केसचा किंवा एखाद्या जजमेंटचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस त्याचे इंटरप्रिटेशन अतिशय महत्त्वाचे राहते. आणि ज्यावेळेस तुम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एखाद्या जजमेंटबाबत अर्थ लावत असाल त्यावेळेस तुम्ही खूप बारकाईने त्या जजमेंटचा अर्थ लावला पाहिजे, कारण ऐकीव अशा बातम्यांमुळे किंवा काही पूर्ण माहितीने या जजमेंटचे संपूर्ण अर्थच बदलून जातात. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर आपले आणि इंजंक्शन म्हणजे स्थगिती आणि मनाई या दोन्हीमधील फरक माहिती असणे गरजेचे राहते. या दोन्हीमधील फरक मी अनेक वेळा स्पष्ट शब्दात मांडलेला देखील आहे. त्यापैकी एका व्हिडिओची लिंक मी वर आय बटनवर देत आहे. स्टे आणि मनाई या दोन्हीमधील फरक जाणून घेण्यासाठी तो व्हिडिओ नक्की पहा. स्टे म्हणजे स्थगिती हे एखादे वरिष्ठ कोर्ट कनिष्ठ कोर्टाच्या कारवाईस देत असते, तर मनाई ही एखादे कोर्ट एखाद्या व्यक्तीने एखादी बाब करू नये यासाठी दिला जातो. सन 2018 साली एशियन रिसर्फेसिंग ऑफ रोड एजन्सी विरुद्ध सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या जजमेंटमध्ये असे सांगितले आहे की कोणतीही सिव्हिल अथवा क्रिमिनल केस सांगितलेले आहे. मग सिव्हिल आणि क्रिमिनल ट्रायल म्हणजे काय, तर त्या केसची कारवाई सुरू होणे. म्हणजे सन 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो न्यायनिर्णय पारित केलेला आहे त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने फक्त आणि फक्त दिवाणी आणि फौजदारी प्रोसिडिंगसाठीच्या स्टेसाठीच कथन केलेले होते. आता हा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय कोणत्या प्रकरणाला लागू होतो हे आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेऊयात. समजून चालूयात की सुरेशने रमेश विरुद्ध वाटपाचा एक दिवाणी दावा दाखल केलेला होता. वाटपाच्या दाव्याचा न्यायनिर्णय सुरेशच्या
बाजूने झाला. सुरेशने त्या डिक्रीच्या अनुषंगाने वाटपाची दरखास्त दाखल केली. वाटपाच्या दाव्याच्या निकालानंतर वाटपाची दरखास्त कशी दाखल केली जाते, त्याची संपूर्ण प्रोसिजर कशी चालते, त्याबाबतचा देखील सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे. त्याची लिंक देखील वर आय बटनवर दिलेली आहे. वाटपाच्या दरखास्तीच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा. सुरेशने दरखास्त दाखल केल्यानंतर मध्यंतरीच्या कालावधीमध्ये रमेशने वरिष्ठ कोर्टामध्ये जाऊन दरखास्तीच्या किंबहुना त्या वाटपाच्या कामकाजाला स्टे घेतला. तर अशा प्रकारचा स्टे हा त्याच्या दिलेल्या तारखेपासून पुढे 6 महिन्यानंतर आपोआपच रद्द होऊन जाईल असे या न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनात येणे साहजिक आहे की जर कोर्टाने एखाद्या व्यक्तीस एखादी प्रॉपर्टी विक्री करण्यास मनाई केलेली असेल किंवा एखादा मनाईचा आदेश दिलेला असेल तर काय तो देखील 6 महिन्यानंतर रद्द होईल का? तर नाही. सर्वोच्च न्यायालयाचे या न्यायनिर्णयानुसार असा मनाईचा आदेश रद्द होणार नाही. आणखीन एक असाही प्रश्न तुमच्या मनात येणे साहजिक आहे की एखाद्या कोर्टाने एखाद्या पक्षकाराविरुद्ध कायमस्वरूपीची मनाई दिलेली असेल तर ती 6 महिन्यानंतर रद्द होईल का? तर अजिबात नाही. ही मनाई देखील माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या न्यायनिर्णयानुसार 6 महिन्यानंतर रद्द होणार नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाचा हा न्यायनिर्णय फक्त आणि फक्त वरिष्ठ कोर्टाने जर खालील कोर्टाच्या कामकाजास स्टे दिलेला असेल तर त्यासाठीच लागू होणार आहे. त्यामुळे कोणीही सर्वोच्च न्यायालयाच्या या न्यायनिर्णयाबाबत गैरसमज करून घेऊ नका. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाने सन 2018 साली एशियन रिसर्फेसिंग ऑफ रोड एजन्सी विरुद्ध सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या प्रकरणामध्ये दिलेला न्यायनिर्णय कोणकोणत्या प्रकरणांना लागू होईल याबाबतीत सविस्तर माहिती घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.